जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. नवे आयुक्त अंजली शर्मा अर्ध्या सभेतून बाहेर. नगरसेवक वीरेंद्र धक्का आक्रमक. आज दिनांक 6 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. महानगरपालिकेच्या नव्यानं रुजू झालेल्या आयुक्त अंजली शर्मा या पहिल्यांदा सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिल्या होत्या. मात्र सभेदरम्यान शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आणि त्यानंतर वातावरण अधिकच तापले. नंदुरबार इथं सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अंजली शर्मा यांनी आज जालना महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्या पहिल्यांदा सर्वसाधारण सभेत सहभागी झाल्या होत्या. नव्या आयुक्तांकडून शहरातील प्रलंबित प्रश्न, विकास कामं आणि प्रशासनातील समन्वय याबाबत ठोस भूमिका अपेक्षित असताना सभेत राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघालं. सुरुवातीला सभेच्या काही विषयांवर चर्चा सुरू असताना शिवसेना आणि भाजपच्या सदस्यांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. हा वाद काही वेळातच तीव्र झाला. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानं सभागृहातील वातावरण तणावपूर्ण बनले. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अंजली शर्मा या अर्धवट सभेतून बाहेर गेल्याचं दिसून आले. यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली. याच मुद्द्यावरून नगरसेवक वीरेंद्र धक्का यांनी आक्रमक भूमिका घेतली. नव्या आयुक्तांनी शहराच्या प्रश्नांवर चर्चा ऐकून घेतली पाहिजे होती. सभागृहात गोंधळ झाला म्हणून सभेतून बाहेर जाणं योग्य नाही असा सूर त्यांनी लावत प्रशासनावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी या प्रकाराबाबत थेट महापौर वंदना मगरे यांच्याकडे विचारणा करत नाराजी व्यक्त केली आहे. एक मिनिट इथे सर्व आयटी विषय जास्तीत जास्त आलेले आहे. याच्यावर नंतर चर्चा करण्यात येईल. नंतर ते होणार का? तुम्ही ते दिलेले तुमच्या ज्या विषय पत्रिका आहे, अजेंडा जो आलेला आहे आम्हाला, बरं का, वाचून दाखवतो मी सगळ्यांना. सम्माननीय महापौर जी, 3 घंटे से महापौर जी यहाँ पर नहीं है, तो आपके क्षमा चाहता शब्द में माफी मांगते हुए, माननीय महापौर जी, आयुक्त मैडम 3 घंटे से सभागृह में नहीं है, तो आपसे कितने समय के लिए वो सभागृह जाने का समय मांग के तुम्हाला उसका खुलासा करें. 2 एप्रिल 2026 रोजीचा आयोजित जे आहे विषय